भाऊ तुम्ही आत नाही जाऊ शकत भाऊ. अरे जाऊ शकत नाही म्हणजे काय? मला दामिनी बाईंना भेटायचंय, महत्वाचं काम आहे. नाही भाऊ ते शक्य नाही भाऊ. काय नाही? दामिनी बाई, ओ दामिनी बाई, आरडाओरडा करू नका भाऊ, तुम्ही निघा इथून निघा. अरे काय निघा, एवढं कळत नाही तुम्हाला? महत्वाचं काम आहे, माझ्या नातीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. भाऊ सावीला फोन लावते. वहिनी मी जरा तुम्हाला नंतर फोन करते. हॅलो सावी, ऐक ना ग, इथं खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. वहिनी मला तिकडचं काही पडलेलं नाहीये. अहो इथं माझे भाऊ. अगं तेच तर, भाऊच इथं आलेत. दामिनी बाई थांबा. बरं झालं तुम्ही यांना सांगा, हा मला आतमध्ये जाऊ देत नाही. मला दामिनी बाईंना भेटायचंय, महत्वाचं काम आहे. देवा, भाऊ मला प्लीज म्हणतात. ही काय वेळ आली भाऊवर? नाही इथं जर आई आल्या ना तर त्या भाऊंचा अपमान करतील. भाऊ प्लीज एक मिनिट बाजूला या ना. असं कसं करताय? मला भेटणं त्यांना लय आवश्यक आहे. भाऊ प्लीज थोडंसं ऐकून घ्या ना माझं. आत नका जाऊ, आईंना नका भेटू, तुम्ही घरी जा प्लीज. तू कसं नका जाऊ? माझ्या पुरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, मला त्यांना भेटणं लय गरजेचं आहे. मी तर आता दामिनीबाईंना भेटल्याशिवाय इथून हलणारच नाही. भेटणं गरजेचं आहे, माझ्या नातीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. दामिनीबाई आता कसं सांगू यांना मी? सावी लवकर ये ग, उशीर नको करूस. जर तुला पोचायला उशीर झाला तर इथं काय घडेल ना याचा विचार सुद्धा करवत नाहीये मला. ओ दामिनीबाई, भाऊ दामिनीबाई ऐका ना. भाऊ प्लीज, समजू शकते पण तुम्ही ऐका ना माझं प्लीज. नका भेटू. काय चाललंय? काय तमाशा लावलाय हा? दामिनीबाई बरं झालं तुम्ही आला. मला तुम्हाला भेटायचं. हा सोडी ना मला आतमध्ये. मॅडम हे तुम्हालाच भेटायला आलेले, मी सांगतोय ना भेटणं शक्य नाही, हे ऐकायलाच तयार नाही. तुला अक्कल नाहीये का? कोणाशी बोलतोस तू? कळायला पाहिजे ना तुला. भाऊराव या ना. या. काय झालं सावे? हा आई काय झालं? सापडले का नाही भाऊ? सावे अगं सांग की काय झालं? आई अगं भाऊ तिकडे म्हणजे कुठं? मुजुमदारांकडे. बाय काय वय हे? बघितलं का वंश, तुमच्यामुळे आमच्या भाऊंना काय काय सोसायला लागतंय. लय काळजीच्या बाता करताय ना तुम्ही. बघा आता तुमच्यामुळे आमच्या भाऊंना त्या मुजुमदारांच्या घरी जायची वेळ आली. आई आपल्याला डॉक्टरांनी काय सांगितलं होतं? भाऊंच्या मनावर ताण येईल असं काही करायचं नाही म्हणून. आता तिकडे भाऊंच्या मनावर काय काय कोसळेल काय माहिती. देवा जरा गप्प बस ग दीपे. अगं जरा शांत बसता येत नाही तुला? इकडे चाललंय काय आणि काही बडबडायचं असतंय तुला? सावे वंश आता निघालायस ना तर आपल्या जमिनीची कागद घेऊन या, नाहीतर येशील तशाच. नाही म्हणजे तुम्ही नाही आलास तरी चालतंय हो, पण भाऊंच्या जवळ कागद नक्की द्या. काय अहो कसं आहे, एकदा पोरगीचं लग्न झालं की ती सासरचं धन असते ना, त्यामुळे तुम्ही नाही आलास तरी चालतंय. आणि आजपर्यंत नायकांच्या घरात कधीच घटस्फोट झालेला नाही आणि इथनं पुढं मी होऊ देणार नाही.
कदम साहेब, भाऊरावांनी ऑफिशियली जमीन ट्रान्सफर केल्याचे हे डॉक्युमेंट्स. बाकी प्रोजेक्टची ब्लू प्रिंट तर तुम्हाला मिळालीच आहे. आणि ही शिक्षण मंडळाच्या प्रमुखपदी नेमणूक झाल्याची फाईल. ॲट व्हेरी नेक्स्ट पॉइंट आम्ही आमच्या साईडनं आमचं काम सुरू करायला तयार आहोत. बाकी तुम्हाला काही शंका असेल किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. इन्व्हेस्टमेंटची पहिली इन्स्टॉलमेंट आमच्यापर्यंत पोहोचली की आम्ही लगेच कामाला सुरुवात करू. ते सगळं ठीक आहे मिस्टर धैर्य, पण इथे नॉन प्रॉफिट तत्वावरती शाळा चालेल असं तुम्ही सगळ्या प्रेस समोर सांगितलंय. आणि इथे तर मला असं दिसतंय की खासगी तत्वावरती शाळा तुम्ही चालवणार आहात. मला सांगा मिस्टर धैर्य, भाऊंना हे सगळं मान्य आहे? यावर त्यांची काहीच हरकत नव्हती. कदम साहेब, अहो भाऊंची काही हरकत नाहीये. आणि आपल्या या प्रोजेक्टच्या ते मध्ये सुद्धा येणार नाहीयेत. सो डोंट वरी, रिलॅक्स. आता त्यांच्या समोर त्यांच्या नातीचं आयुष्य वाचवण्याचा प्रश्न आहे. तो सोडवताना बाकी कशात लक्ष घालायला त्यांना वेळ कुठं आहे? मला सांगा मिस्टर धैर्य, भाऊ तुमचे आजे सासरे म्हणजे त्यांची नात सावी ही तुमची बायको, बरोबर? हा, बायको आहे नाही, बायको होती. खरंच? कुठून आणता हो एवढा कॉन्फिडन्स? हे बघ तुम्हाला तू, काय वाटलं मी अशी तशी तुमची पाठ नाही सोडणार? भाऊंचा विश्वासघात करताना काहीच कसं वाटलं नाही हो तुम्हाला? जी कागदपत्र त्यांनी तुम्हाला चांगल्या कामासाठी दिली होती ती तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी वापरली. काय बोललेला तुम्ही भाऊंना? काय तो आवाज, काय तुमची ती स्टाईल? आता काय गपगार झालं? बोला की, कळू द्या सगळ्यांना. तुम्ही मला आणि भाऊंना कसा दगा दिला ते. जमिनीपायी तुम्ही राक्षस झालाय, राक्षस. तुमचं मन तुम्हाला एकदा पण म्हणालं नाही का हो असं नको करू म्हणून? का ते पण मेलंय तुमच्या माणूसपणासारखं? बोला बस दामिनीबाई, मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे. वा 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 ताई, मी तुला सांगत नव्हतो का एक दिवस तुझा सगळ्यात मोठा शत्रू तुझ्या समोर असा हात जोडून उभा राहील. आणि आज तो दिवस आलाय. भाऊराव नाईक, सॉरी सॉरी सॉरी, चुकलं 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 चुकलं. शिक्षण महर्षी भाऊराव नाईक तायडे तुझ्या समोर असं हात जोडून उभा आहेत.
खरं म्हणजे सुवर्ण अक्षराने लिहावा असा दिवस आजचा आहे बघ. दया, काय बोलतोस तू? हा? काय झालं भाऊराव? नाही म्हणजे तुम्हाला आमच्या घरापर्यंत यायची वेळ आली, काय झालं काय? दामिनीबाई, दामिनीबाई, माझ्या नातीच्या आयुष्याचं वाटोळं व्हायलंय हो. असं नका करू. म्हणजे काय बोलताय तुम्ही? आम्ही काय केलंय? हे बघा दामिनीबाई, आजपर्यंत जी काही दुश्मनी होती ती भाऊराव नाईक आणि दामिनी मुजुमदार यांच्यात होती. त्याची झळ माझ्या नातीच्या आयुष्याला नका लागू देऊ. बघा, खरं म्हणजे मी हात जोडतो तुमच्या समोर. खरं प्लीज प्लीज माझ्या पोरीचं आयुष्य असं उद्ध्वस्त करू नका. तिच्या मनाशी, तिच्या भावनांशी असं खेळ मांडू नका हो. हे बघा, जे काही घडलंय, घडतंय ते आपल्यात आहे ना. मग मला सांगा, त्यात त्या बिचारीचा काय दोष आहे? काय दोष? दोष हाच आहे की ती नाईक आहे. आणि तिनं धैर्य मुजुमदारांशी लग्न केलंय. यापेक्षा आणखीन काय मोठी चूक असणार आहे? कसा आहे भाऊ, बघा तुम्ही हे तुमचे तत्व, तुमचे आदर्श याचा भोंगा वाजवत माझ्या ताईचा अपमान केलाय. आणि सावीनं पण तेच केलं. करणारच म्हणा. शेवटी तुमचंच रक्त. त्यात तुमची नात खूप हुशार आहे, हसणारच. मग तिला कळायला पाहिजे होतं भाऊ. एवढं वैर असून सुद्धा मुजुमदार तिला सून बनवतायत म्हणजे यात काहीतरी प्लॅन असणार. पण तिला ते कळलं नाही. आता त्यात पण काय ह्यांचा दोष आहे? हा, हे बघा भाऊ, जमिनी मिळाल्यात, विषय संपलाय. तवा हितनं काटायचं बघा. अहो, असं काय बोलताय तुम्ही? हे बघा, ते जमिनी तुम्हाला पाहिजेत ना, ते तुम्हाला ठेवा. माझं काही म्हणणं नाही, मला जमिनीची हाव नाही. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, माझ्या लेकराच्या बाबतीत असं करू नका. बस झालं. बस झालं तुमचं तेच रडगाणं ऐकायला आम्ही रिकामे नाही आहोत. आणि तुम्हाला सांगायची गरज नाही आम्हाला की त्या जमिनी ठेवा.
त्या तर आम्ही ठेवणारच आहोत. मुळात त्या जमिनी मुजुमदारांच्याच आहेत. आणि राहिला विषय तुमच्या त्या नातीचा, तर तिच्यासाठी या घरचे दरवाजे आता कायमचे बंद झालेत. तिचा आणि माझ्या धैर्यांचा आता काहीही संबंध नाहीये. अरे असं कसं म्हणू शकतात या? असं म्हणूच कसं शकतात? दामिनीबाई, हे बघा, धैर्यांचं आणि सावेचं लग्न झालेलं आहे. वाघलीच्या साक्षीनं 7 फेरे घेतल्यात त्यांनी. तुमच्या आशीर्वादाने ह्या घराचं माप ओलांडून तुमची सून म्हणून घरात आलंय माझं लेकरू. तिच्या बाबतीत असं कसं करू शकता तुम्ही? ओ भाऊ, कशाला लेक्चर झाडत बसलाय? हा, तिच्या नवऱ्यानं तिला टाकलंय. आणि तुम्हाला हे तर काही नवीन नसणारच. तुम्ही अशा कितीतरी पोरींना सांभाळलंय, आ त्यांच्या आयुष्याला सपोर्ट केलाय. आ मग तुमच्या नातीला पण सपोर्ट करा. तिला या घरात आता जागा नाही आणि या घरात राहायची तिची लायकी पण नाही. या भाऊंना असं बघण्यासाठी मी किती वर्ष वाट बघितली. खरंच आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखाच आहे. नीता, आपण असं हातपाय गाळून चालणार नाही. आपण काहीतरी करायला काही मी केलंय. मी सावीला आधीच कॉल करून कळवलंय की भाऊ इथं आलेत म्हणून. पण बघा ना, ते अजून कशी पोहोचले नाही. तिला कॉल करून कळवलंस, भाऊजींना पण कळवायचं की ते पण जवळच कुठेतरी असते. जा, त्यांना कॉल कर जा. तू इथं आली कशी? तू आत कशी आलीस? कुणी सोडलं तुला आत? सिक्युरिटी, सिक्युरिटी! अरे आहे कुणी का मेले? काय झालं साहेब? काय झालं काय विचारतोयस? स्वतःची कामं नीट करता येत नाही का तुम्हाला? ही आत कशी आली? काय विचारतोय मी? बघत काय बसलायस? अरे काहीतरी विचारतोय मी, उत्तर दे. मला न विचारता हिला आत कसं सोडलंस तू? साहेब, साहेब कुठं कोण आहे? अरे कोण कुठं काही? आता तरी इथंच होती, अशी कशी गायब झाली? हे बघा दामिनीबाई, तुम्ही सांगाल ती गोष्ट करायला मी तयार आहे. माझ्या नातीच्या आयुष्यापेक्षा दुसरी कोणतीच गोष्ट महत्वाची नाही माझ्यासाठी. माझं म्हणणं
प्लीज एकदा फक्त ऐका तुम्ही. अहो तुम्ही तिला मगापासून तुला प्रेमानं सांगतोय, कळत नाही का? कळत नाही का? चल निघ, खूप ऐकून घेतलं तुझं. चाल निघायचं. निघ. काय म्हणाले भाऊजी? झालं ना बोलणं? जा तू. अरे जा. दिस इज टू मच मिस्टर धैर्य. मला वाटतं तुम्ही कोणत्या तरी मानसिक तणावात आहात. इथेच कोणीच नाहीये, तुम्हाला कदाचित भास होतोय आणि तुम्ही उगाचच दंगा करताय. आपण ही मीटिंग थांबूया, पुन्हा केव्हा तरी करू मीटिंग. पुन्हा भास. येतो मी. कदम साहेब, ऍक्च्युली काय झालंय ना, गेल्या काही दिवसापासून खूप जास्त कामाचा लोड आहे, त्यामुळं जरा थकायला झालंय मला. तुम्ही बसा की प्लीज. लेट मी एक्सप्लेन प्लीज. पुन्हा केव्हा तरी मीटिंग करूया. कदम साहेब, अहो सावी नाईक, का माझ्या स्वप्नांवर अशी उठली आहेस तू? फक्त आणि फक्त तुझ्यामुळं माझ्या तोंडाशी आलेला घास गेलाय. तुला मी या घरातून हाकलून दिला, माझ्या 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 विचारातून हाकलून दिलं, तरी तरी का सारखी डिवचतीयस मला? का एखाद्या भूतासारखी माझ्या मानगुटीवर बसलीस? नाही, मी तुला माझ्या स्वप्नांना असं उद्ध्वस्त करू देणार नाही, कधीच नाही. दया, अरे वडीलधाऱ्या माणसांशी कसं बोलायचं एवढं कळत नाही का तुला? अरे त्यांचं वय तरी बघ. अरे तुझ्या अशा बोलण्याने त्यांना काही झालं तर सगळं आपल्या अंगलट येईल ना. भाऊ, आधी उठा तुम्ही. भाऊ, अहो काय करताय तुम्ही? उठा. काय इच्छा आहे तुमची? तुमच्या नातीला मी या घरात नांदवावं, एवढंच ना? ठीक आहे, मी तिला या घरात नांदू दे, पण माझी एक अट आहे. काय पण अट असू द्या, तुमच्या सगळ्या अटी मला मान्य आहेत. काय करू सांगा? आधी अट काय ऐकून तरी घ्या. तुमची इच्छा आहे ना की तुमच्या नातीला मी या घरामध्ये पुन्हा बोलवावं, पुन्हा नांदवावं? असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला आमच्या पायावर नाक घासून आमची माफी मागायची. तर आणि तरच तुमची नात या घरात परत येईल.
ठीक आहे. थांबा भाऊ, थांबा भाऊ. काय करताय तुम्ही भाऊ? भाऊ, ज्या माणसानं हजारो पोरांना स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं, तो माणूस असं गुडघ्यावर येणं शोभत नाही. माझ्या नाक घासण्यानं जर माझ्या नातीचा संसार वाचणार असेल तर मी एकदा काय 100 वेळा नाक घासायला तयार आहे. असं असेल तर मग मीच माझा संसार मोडन. तुमच्या मानापेक्षा मला काही महत्वाचं नाहीये भाऊ. आणि या असल्या मन नसलेल्या माणसांपुढं, त्यांच्या पुढे झुकण्याची तुम्हाला काही गरज नाहीये. खरं तर ना, या सगळ्यांची लायकीच नाहीये तुमच्या पुढे उभं राहण्याची. हे आवाज खाली. हा, इथे आमच्याच घरात येऊन आमच्यावर तोंड चालवतोस होय ग? एकदा बाहेर काढणे लक्षात आहे ना? पुन्हा तुला घरातनं बाहेर काढायला आम्हाला वेळ नाही लागणार. आणि हो, तुझ्या या म्हाताऱ्याला ना आम्ही काय निमंत्रण दिलं नव्हतं इथे यायला. तो चालय ऊर बडवत, माफी मागत, भीक मागत की आमच्या नातीला या घरात परत घ्या म्हणून. मला पण इथं थांबायची काय हौस नाही आली दामिनी मुजुमदार. तुम्ही थांब जरी म्हणाला ना तरी माझी इच्छाच नाही. माझे भाऊ इथं आले कारण माणुसकीवर, माणसाच्या प्रेम करण्यावर त्यांचा भाबडा विश्वास आहे म्हणून. आपल्या नातीच्या प्रेमापोटी, काळजीपोटी तुमच्यासारख्या बाई पुढं ते नाक घासायला तयार झाले. खरं तुम्ही काय केलं? त्या जमिनीच्या तुकड्यासाठी एवढ्या खालच्या पातळीला जाऊन आम्हाला फसवलं. सगळ्याचं नाटक केलं. लग्नाचं, मला सून मानण्याचं, माझ्यावर प्रेम करण्याचं,
अहो जनाची नाही निदान मनाची तरी. सरड्याला पण लाजवाल असं रंग बदलणं बंद करा. नाहीतर एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही खरं सांगत असाल पण कुणाचा विश्वास नाही बसणार. लांडगा आला रे आला अशी गत होईल तुमची. तुझा हा शाणपण आहे ना तुझ्या जवळ ठेव, नाहीतर तुझ्या त्या फालतू शाळेतल्या भिकाऱ्या पोरांना शिकव, कळलं? हसा, मनापासून हसा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसऱ्यांवर हसताना स्वतःचा हसू होऊ नये याची काळजी घ्या. नाही तुम्हाला नाटक करायची लय हौस आहे ना, खऱ्या खोट्यातला फरक कळणार नाही तुम्हाला, म्हणून सांगते. फक्त पैशांच्या मागे लागून नात्यांची किंमत करणारी माणसं आहात तुम्ही. आणि मी तुमच्यातली नाहीये ना, याचा मला खूप अभिमान आहे. तुम्ही जरी या सगळ्याचं नाटक केलं असलं ना, तरी मी मात्र खऱ्या मनानं या घराचं माप ओलांडलेलं. ते नातं निभवण्यासाठी. आणि मी ते नातं निभावून दाखवणारच. कारण नातं तोडणं हे मुजुमदारांच्या स्वभावात असलं तरी नातं जोडणं हे नायकांच्या रक्तात आहे.